2 मिनिटाचा वेळ मिळतोय. जाऊया संगीत संयोजन टीम कडे आणि मोटू पतलूचा करिश्मा पाहायला मित्रांनो. सज्ज व्हा, पेश होतोय द मोटू पतलू डान्स. यस कम ऑन. थैंक यू सो मच. यस धोनी. मोटू पतलू समोसा खाओगे? नहीं. यस मिलेगा भी नहीं. इधर अंडा पाव मिलेगा. चला सामना आपण सुरू करूया मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना मित्रांनो तुमच्या समोर येतोय. एका बाजूने संघ शेंद्रून, दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहू शकाल तो म्हणजेच साटगाव. द गेम इज अबाउट टू स्टार्ट. या पहिलं सत्र आपण पुन्हा एकदा जाऊया रिकी खाडेसर यांच्या आवाजाकडे आणि त्यांच्या आवाजात ऐकूया खेळाचं हे सत्र क्रमांक 1. साटगाव विपक्ष शेंद्रुणाशी सेमीफायनलची पहिली लढत. नरेश पाटोळे गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहेत. ओ धनाजी पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न. काय घडतंय? डायरेक्ट हिट. ओ इट्स अ नो बॉल. पहिल्या चेंडूवर एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव मिळते. श्री गणेशा होतोय या धावफलकाचा. धाव संख्या 1 वर जाऊन पोहोचते, 2 वर जाऊन पोहोचते. दोन धावा धावफलकावर. पहिला चेंडू काहीसा खराब चेंडू बघायला मिळाला. नरेश पाटोळे बीमरचा मारा झाला. धनाजी नक्कीच एक सिंगल अर्जित केली. एक एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. फलंदाज वैभवसाठी. चांगला फटका खेळलाय. फ्री हिट. अचूक स्पॉट सिलेक्ट केलाय आणि चेंडू जातोय लॉंग लेग झोन मध्ये. थांबणार नाहीये चौकार. 1 मिनिट सामना थांबवायचा. यस नाशिक डोल कॅमेरामन भाऊ कव्हर करा. रॉयल. यस सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. ज्या व्यक्तिमत्वाच्या आगमनाची आपण सातत्याने वाट पाहिली, ज्या व्यक्तिमत्वाच्या आगमनासाठी गेली 4 दिवस अल्यानीकरांचे डोळे सातत्यानं ज्यांच्या वाटेकडे लागले होते, ज्यांची वाट पाहत असताना सकाळच्या सत्रापासून साहेब येतील आणि खऱ्या अर्थाने मंचाची शोभा वाढवली जाईल यासाठी आपण सर्वांनी साहेबांची सातत्याने वाट पाहिली. आपण पाहत असाल रॉयल व्यक्तिमत्वाची रॉयल एंट्री या दरम्यान आपल्या मंचावरती होत आहे. युवकांच्या गळ्यातील ताईत किनवली ग्रुप ग्रामपंचायतचे दमदार सरपंच, विद्यमान सरपंच साहेब सन्माननीय सचिनजी कुंदे साहेब, त्यांच्या साथीनं आदरणीय संतोषजी चौधरी साहेब, अजयजी चौधरी साहेब, त्याचबरोबर सन्माननीय अमजदजी पठाण साहेब, राहुलजी राऊत साहेब या सर्व लाडक्या मान्यवरांचं शुभागमन झालंय. अल्यानी ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. यस ओ टू क्रिकेट गेम ऑन. पाहुण्यांचं आगमन झालं. मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. आपण स्थानापन्न व्हायचं. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी एक सिंगल, नो धाव आणि एक चौकार आला. बघूया पुढचा चेंडू. वैभव. व्हॉट अ शॉट. पॉइंटच्या डोक्यावरनं उडवलाय चेंडू हवेमध्ये. पाठमोऱ्या वेगानं या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न झाला परंतु जीवदान मिळतंय फलंदाज वैभवला. एकूण धावा 2 या चेंडूवर अर्जित झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8. काही माणसांचं येणं फक्त नुसतं येणं नसतं तर आपल्या हृदयावर कोरलेलं लेणं असतं. किनवली गावचे सरपंच आणि अर्थात आमचे जिवलग मित्र गणेश कुंदे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचे संपूर्ण सहकारी मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. पुढचा चेंडू राईट हँड विकेट ना. पुन्हा एकदा नरेश पाटोळे. यॉर्कर चेंडू खोदून काढला. या चेंडूला नक्कीच या ठिकाणी सर्कल मध्ये फील्ड केलं गेलं. ऑनसाइडच्या दिशेने एक सिंगल मिळतीये. धावसंख्या 1 न पुढे जाते, जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन स्कोरबोर्ड. जबरदस्त बॅटल. तो एक तेरी तो एक मेरी.
समोरच्या संघाकडे जर एक्का बादशाह असेल तर आपल्या इकडे एक्का आहे हे दाखवून देणं गरजेचं असतं. खऱ्या अर्थानं टीट फॅट टॅट असं म्हटलं जात आहे. जशास तसं ठोसा देणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट झोन मध्ये बॅकअप दिलं जात आहे सतीश पाटोळे यांच्या माध्यमातून. एक सिंगल मिळतीये. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचते. 10 धावा धावफलकावर. हे पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक असं म्हटलं जात आहे. सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मोठू पतलूची जोडी सुद्धा या ठिकाणी सज्ज आहे. नक्कीच अतिशय जबरदस्त असं नियोजन आयोजन आदरणीय सोमनाथ खाडे सर, दिलीप मोरे सर, मिलिंद वाळिंबे, जयेश वाळिंबे, संपूर्ण आल्याणीकर यांच्या वतीनं या चषकाचं आयोजन. पंचांकडे नक्कीच बघितलं. पंचांनी या चेंडूला चेक केलं. नक्कीच एस इट इज अ वाईट बॉल. या वाईट साठी रिव्ह्यू फेअर आहे की अनफेअर ते बघावं लागेल. थर्ड अंपायर डिसिजन इज पेंडिंग. या ठिकाणी डिसिजन चेक केला जातोय. डिसिजन पेंडिंग आहे. बघावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत या चेंडू अगोदर 11 धावा आल्यात. तिसरे पंच थोडं डिसिजन पेंडिंग आहे. लगेचच आपला निर्णय या ठिकाणी कळवण्यात येईल. अंपायर राम पाटोळे सर, सॉफ्ट सिग्नल अंपायरनं वाईट दिलेला आहे. नक्कीच त्याच्यासाठी अपील केलं रिव्ह्यू साठी. नरेशनं रेषेचं वाईट. ओके, हाईटचं नाहीये. ओके, राम पाटोळे सर या ठिकाणी चेक करतायत. यस, मंचावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतीये. भरपूर सारे मान्यवर मंडळी आपल्याला सातत्यानं आज सकाळच्या सत्रापासून वाईट बॉल पाहायला मिळत आहे. मंचावरची मान्यवर मंडळी म्हटलं तर आयोजकांची श्रीमंती असते आणि खऱ्या अर्थाने या आयोजनाला 4 चंद्र लावण्यासाठी किनवली गावचे, किनवली ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, दोस्तीच्या दुनियातली राजा माणसं आपल्या मंचावरती आहेत. त्यांचं आपण शब्द सुमनाने स्वागत करूया. जाऊया मैदानावरती. मॅच चालू आहे. सेमीफायनलचा थरार. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा नरेश पाटोळे वैभवसाठी राईट अँड राऊंड द विकेट ना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रहार केला मिड विकेट झोन मध्ये. अचूक स्पॉट पिक केलाय. थांबणार नाहीये. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावर. वन बाउन्स ओव्हर द रोप. सीमा रेषे पार. चौकार. 4 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत तब्बल 16 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. पॉवर प्लेच्या षटकाचा खरपूस समाचार घेताना दोन्ही खेळाडू धनाजी आणि वैभव होमवर्क चांगला करून आलाय. जबरदस्त असा संघ सडगाव संघ आव्हान आहे शेंद्रून संघासमोर. यावेळेस काय घडतंय बिघडतंय. टप्पा पडल्यानंतर शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, परंतु चेंडू लेगस्टिकच्या वरून जातोय आणि हे षटक पहिलं संपतंय. धन्यवाद. जाऊया मंचावरती. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. आपला अमूल्य वेळ आज आपल्या सर्वांसाठी देत आहेत. अल्याणी ग्रामस्थांच्या आमंत्रणाला खऱ्या अर्थानं मान देऊन आज मंचावरती ही सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळतीये, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. संपूर्ण तरुणाईच्या गळ्यातलं ताईत, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस सन्माननीय सचिनजी कुंदे साहेब अर्थातच गणेशजी कुंदे साहेब मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा अल्याणी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही शुभ सन्मान करतोय. मी अल्याणी गावचे आमचे लाडके उपसरपंच सन्माननीय मनोजी दळवी सर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय सचिनजी कुंदे साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती करायचा आहे.
संपूर्ण तरुणाईच्या गळ्यामधील ताईत, तरुणांच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व. काळ्या रात्रीला तुम्ही फक्त हाक द्या, मी तुमच्यासाठी उभा आहे सांगत असताना सचिनजी कुंदे, गणेशजी कुंदे अर्थातच या लाडक्या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतोय. किनवली ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच गणेशजी कुंदे Match start साहेबांचा करा, शुभ match. सन्मान. चालू करा. यस सामना चालू करा. पुढील चेंडू पुन्हा एकदा जितू पाटोळे. नक्कीच अनुभवाची खाण आहे या गोलंदाजाकडे. नक्कीच राईट अँड राऊंड द विकेट ना उंचापुरा गोलंदाज जितू सामना करेल धनाजी. ओ क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं जातोय आउट स्विंगर. जबरदस्त वेग, भन्नाट वेग ही जितू पाटोळेची ओळख आहे. त्याचा अचूक टप्पा, कित्येक वर्ष क्रिकेटसाठी समर्पण, अष्टपैलू खेळाडू. परंतु धनाजी सुद्धा साटगाव संघाचा एक यंगस्टर क्रिकेटर, चांगलं पोटेन्शियल आहे, स्किल असणारा फलंदाज. यावेळेस मात्र पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे पुन्हा एकदा जितू. पकडल्यानंतर फटका फसलाय. झेलची संधी आहे. काय घडतंय, काय बिघडतंय? नरेश चुकी करणार नाहीये. धनाजी बॅक टू द पेव्हलियन. यस धन्यवाद. जाऊया मंचावरती पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मान्यवर मंडळीला आपण पाहत असाल. आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन अल्यानीकरांच्या प्रेमासाठी मंचावरती मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. किनवली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य, शिवसेनेचा बुलंद आवाज, शिवसेना शहर प्रमुख आदरणीय अजयजी चौधरी साहेब मंचावरती उपस्थित आहेत. मी आमच्या अल्यानी गावचे अनमान शान आमचे बंधुराज बाळादादा अर्थातच सुरेशजी वाळिंबे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या लाडक्या व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय अजयजी चौधरी साहेब यांचा हा गोड शुभ सन्मान. यस गेम ऑन. सामन्याला सुरुवात करूया. सामना सुद्धा होणं गरजेचं आहे. सचिन हार्ड हिटर फलंदाज, ताकद आहे, दहशत आहे या फलंदाजाची. परंतु एक विकेट गमावली आहे साटगाव संघानं. पुढचा चेंडू जितू. यावेळेस ऑनसाईडच्या दिशेनं ग्लान्स केला. एक सिंगल कंप्लीट डीप मध्ये चेंडूचा ताबा घेतोय खेळाडू विनोद. एक सिंगल मिळते, एकच धाव या चेंडूवर अर्जित होतीये. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचते. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा. तदनंतर मात्र या 3 चेंडूमध्ये अवघी 1 धाव येते. टिच्चून मारा करतोय. थोडासा अंकुश लावला या धावफलकावर या गोलंदाजानं अर्थात जितू पाटोळेनं. वैभव जमेची बाजू असेल, वैभव स्ट्राईकवर आहे. कारण मागच्या षटकामध्ये वैभवनं सुद्धा चांगले फटके खेळले. एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला होता. यावेळेस मात्र चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळतीये. गुड कलेक्शन. धावसंख्या स्थिरावलेली आहे 17 धावा. मोटू पतलू या ठिकाणी आमचे या ठिकाणी मनोरंजन करतायत सकाळच्या 17 पासून. यावेळेस मात्र फटका चांगला आहे परंतु दुरी मिळाली नाहीये. सतीश पाटोळे चुकी करणार नाहीये. मिड विकेट झोन मध्ये टिपलाय. हा सुंदर झेल संपलाय. वैभव यांचा खेळ. यस शेंद्रून संघाला आनंद मिळतोय. तसाच आनंद आम्हा सर्व अल्यानीकरांना आहे. कारण मंचावरती आमची श्रीमंती आपण पाहू शकाल. मान्यवरांची उपस्थिती सातत्यानं मंचावरती आपल्याला पाहायला मिळतीये. आमच्या सोबत सन्माननीय संतोषजी चौधरी अर्थातच पिंटू दादा मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करू. मी आमच्या गावचे आमचे बंधुराज सन्माननीय कैलासदादा गुंड आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय संतोषजी चौधरी अर्थातच पिंटू दादा यांचा शुभ सन्मान आमच्या मंचावरती केला जाईल. अल्यानीकरांचा मान अभिमान सन्मान असणारी स्पर्धा. अर्थातच आम्ही अल्यानीकर चषकाला भेट देण्यासाठी या सर्व मंडळीला आपण पाहत असाल. पुढे मॅच कडे सामना सुरू आहे. ओ माय गुडनेस, तो आला, त्यानं पाहिलं, त्याने भिरकावलाय चेंडू. पण तू काय घडतंय? साटगावचं सूत्र या ठिकाणी बिघडतंय. विनोद उत्कृष्ट झेल टिपलाय. फलंदाज आल्या पावली माघारी. यस धन्यवाद. थँक्यू सो मच. मंचावरती पाहुण्यांची उपस्थिती पाहुण्यांची मांदियाळी आपण सातत्यानं पाहत असाल. आदरणीय आमचे मित्र किनवली क्रिकेटचा एक सर्वात आवडता चेहरा सन्माननीय अमजदभाई पठाण मंचावरती उपस्थित आहे. साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. मी आनंददादा वाळिंबे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अमजदजी पठाण साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
अमजद पठाण यांचं स्वागत केलं जात आहे. केनवली संघाचं एक चांगले क्रिकेटर आहेत अनंत काका वाळिंबे यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे. एकावर एक गडी बाद होत आहेत. शेंद्रून संघासाठी नक्कीच यशाची घंटा वाजलेली आहे, कारण साडगाव संघ अडचणीत सापडलाय. या षटकामध्ये तब्बल 3 धन्यवाद. धन्यवाद रिकी सर. त्याचबरोबर मंचावरती आदरणीय राहुलजी राऊत साहेब लाडके उद्योजक उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. साहिल पाटोळे नवीन गोलंदाज, लेग स्पिनर. जेव्हा जेव्हा या गोलंदाजाकडे आम्ही बघतोय तेव्हा तेव्हा आम्हाला अनिल कुंबलेची आठवण येते. पुढचा चेंडू सामना करतोय सचिन. क्या बात आहे. फॉलो केलं फलंदाजाला आणि अचूक ठिकाणी चेंडू रिलीज केला गेला. पूर्णपणे चकमा खा गए असा मात्र चेंडू होता आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 17 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. साडगाव संघ कुठतरी अडचणीत आहे, कारण तिसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय हा सामना पोहोचलाय अवघ्या 17 धावा. सचिनच्या बॅट मधनं फटका आलाय, परंतु टायमिंग प्रॉपर साधलं नाहीये. बॅकअप दिलं जात आहे. सतीश पाटोळे यांच्या माध्यमातून 2 धावा मिळतात या चेंडूवर. कोणी विचार सुद्धा केला नव्हता की पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यानंतर अशा प्रकारची पडझड मिडल ऑर्डर मध्ये होईल साडगाव संघाची. आतापर्यंत धावा आहेत 19 धावा. स्टार्ट चांगली आली होती, परंतु त्या स्टार्टवर कळस रचणं गरजेचं आहे. सचिन मध्ये क्षमता आहे. अजूनही 4 चेंडू आहेत. एखादा षटकार एखादा चौकार बघावा लागेल. ओह क्या बात है, क्या बात है. जेव्हा जेव्हा असा चेंडू टाकतो त्या मला आठवण येते रवी बिश्नोई, इंडिया संघाचा यंगस्टर क्रिकेटर, ज्यानं सुपर ओव्हर मध्ये 2 धावा 2 चेंडू मध्येच अफगाणिस्तानला हरवलं. असा गोलंदाज त्या स्टाईलने गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. अप्रतिम अप्रतिम चेंडू. आता मात्र तो प्रयत्न फसलाय. ताकदीचा पुरेपूर वापर सचिनच्या बॅट मधून येतोय. एक ब्रँडेड क्वालिटीचा दमदार षटकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. याच दरम्यान अल्यानी गावचे प्रतिष्ठित नागरिक आमचे आधारस्तंभ बंधुराज सन्माननीय दीपकजी गोडविंदे साहेब यांचं शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. नक्कीच याच दरम्यान दीपक दादा घोडविंदे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत. मनपूर्वक स्वागत. वळूया मॅच कडे. साहिल पुन्हा एकदा सचिन साठी फुल टॉस डाऊन द ग्राउंड फटका खेळला. या लावून द कार्पेट चेंडू थांबणार नाही. वाऱ्याच्या वेगानं सीमा रेषे पार येतोय सचिनच्या बॅट मधनं चौकार. 4 धावा. धन्यवाद. फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी मोडेल किंवा तुटेल याची भीती नसते, कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसतोय, तर स्वतःच्या पंखांवर विश्वास असतोय. सचिनवर विश्वास दाखवला साडगावकरांनी आणि त्याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक मैदानावर दाखवतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आणि या चेंडूवर येतोय चौकार. धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचतीये 29 वर. 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड. षटकातील शेवटचा चेंडू आहे. सचिन ओ फिरकीची जादू. षटक क्रमांक 3 संपताय. इनिंग संपतीये. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 29 आणि 30 धावांचा टार्गेट सेट केलाय साडगाव संघानं शेंद्रून संघासमोर. धन्यवाद. 1 धावची पेनल्टी होती शेंद्रून संघाला, त्यामुळे धावा आहेत 31 धावांचं टार्गेट असेल. 31 धावांचं टार्गेट आहे उर्वरित 3 षटकामध्ये. दोनही सेमीफायनल नंबर 2 मध्ये 2 संघ भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आणि अन्साई माता असनोली दोनही संघाचे कर्णधार आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस केला जाईल. अन्साई माता असनोली संघाचे कॅप्टन आणि आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाचे कॅप्टन आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. मी आदरणीय
सचिनजी कुंदे साहेब आपणास विनंती करतोय या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभ असते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. सन्माननीय सचिनजी कुंदे साहेब यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. त्याचबरोबर अजयजी चौधरी, संतोषजी चौधरी, त्याचबरोबर अमजदजी पठाण आपण सर्वजण या आपल्या शुभ असते या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये एक टॉस केला जाईल आणि आमच्या टॉस केला जातोय या ठिकाणी आपण पाहताय टॉस केला जातोय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन. पॅनल्टी इक्वल झालेली आहे कारण एक खेळाडू फ्लॅगच्या बाहेरून गेलेला आहे. टॉस केला जातोय आपण पाहताय सेमीफायनल नंबर 2चा हा टॉस. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करत आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय सचिनजी कुंदे सरांच्या शुभ हस्ते दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूने मुरबाड ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूने शहापूर ग्रामीणचं क्रिकेट. काटा येतोय. भगवान सर निर्णय कळवा. कोण निर्णय कळवा. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला जातोय. नक्कीच मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. 3 षटकांची मॅच आहे. टॉस जिंकलाय अस्नोली संघानं आणि फिल्डिंग स्वीकारली. फलंदाजीचं पाचारण टेंभरे संघाला दिलंय. यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल सेमीफायनल नंबर 2. तत्पूर्वी सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. व्यक्तिमत्वांची येणं तुमच्या आमच्या सर्वांसाठी लाभाची गोष्ट, तुमच्या आमच्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट, तुमच्या आमच्या सर्वांसाठी खऱ्या अर्थानं प्रेमाचं आणि मायेचं आमंत्रण आपण सर्वांनी दिलं आणि या आमंत्रणाला दाद देत असताना आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी आपल्या आपण सर्वांनी प्रेमानं आमंत्रण दिलं आणि आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी अल्ल्यानी ग्रामस्थांच्या प्रेमासाठी अल्ल्यानी गावची आणबाण शान, अल्ल्यानी गावचं भूषण, ज्या व्यक्तिमत्वाची आपण गेली 4 दिवस वाट पाहिली, या संपूर्ण सोहळ्यासाठी मानाचं पान, मोलाचं सहकार्य ज्या व्यक्तिमत्वाचं आपल्याला लाभलं, शुभागमन होत आहे. अल्ल्यानी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय बाळादादा वाळिंबे, बाळादादा दिनकर, त्याचबरोबर सन्माननीय तुकारामजी भाकरे साहेब, सरचिटणीस भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका, या सर्व लाडक्या मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न दोन्ही व्हायचं आहे. संघांना एक सूचना आहे की आपण पेनल्टीची धाव पहिल्या षटकामध्ये ऍड केली होती, ती मायनस केली जाते म्हणून पहिल्या षटकामध्ये 15 धावा येतात. साटगावकर याची नोंद घ्यायची. आपला स्कोरर या 12वा प्लेअर या ठिकाणी आहे, त्याच्याशी कन्फर्म केलं आम्ही. सो पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये अवघी 1 धाव आली आणि तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या. टोटल 28 धावा टोटल झालेल्या आहेत. कारण दोन्ही संघांना एक पेनल्टी बसली. 29 धावांचं टार्गेट आहे. धनाजी तिवरे त्यांचं म्हणणं आहे की धनाजी तिवरे आपण फ्लॅगच्या मधून यायचंय मित्रांनो. 29 धावांचं टार्गेट आहे 3 षटकामध्ये. चला सेमीफायनल क्रमांक पहिली, गोलंदाज पहिला साडगाव संघाचा उगवता सितारा गणेश आणि स्ट्रायकिंग एंडवर असेल फलंदाज नरेश पाटोळे.
रिकी सर, ज्या समोर लाईन आहे त्या लाईनच्या मधून जायचंय प्लेअरनी, झेंड्याच्या आतमधून नाही. आपण जी लाईन मारली आहे ती लक्ष्मण रेषा आहे, ती पाळायची आहे. यस, लाडके मान्यवर या ठिकाणी आपल्यातून रजा घेत आहेत. सचिनजी कुंदे साहेब यांच्या माध्यमातून मोलाचं योगदान आपल्याला मिळालं. तब्बल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं, आदरणीय सचिनजी कुंदे साहेब, आम्ही आपलं हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. 3 षटकामध्ये 29 धावांची गरज असताना शेंद्रुणकरांना बघावं लागेल. मॅच हाय व्होल्टेज होणार, कारण साटगावकडे सुद्धा अतिशय क्वालिटीचे गोलंदाज आहेत. जबरदस्त बॅटल शेंद्रुण विपक्ष साटगाव. 3 षटकांचा हा सामना, सेमीफायनलची लढत, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावर बघायला मिळतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू, गोलंदाज गणेश द मॅन फ्रॉम साटगाव, फलंदाज नरेश पाटोळे द मॅन फ्रॉम शेंद्रुण. राईट अँड राऊंड द विकेट न पहिला चेंडू. ओ पहिला चेंडू, क्या बात आहे, क्या बात आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवर काय घडतंय? जल्लोष, उत्साह आणि जितू पाटोळे हताश निराश. बॅक टू द पेव्हलियन. धन्यवाद, थँक्यू सो मच. मान्यवरांची उपस्थिती, काही माणसांचं येणं नसतं तर तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं. ज्या व्यक्तिमत्वांची आपण सातत्यानं वाट पाहिली, अल्यानी गावची निश्चितच ही स्पर्धा आणि या स्पर्धेवरती असलेलं प्रेम आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतंय. भरभरून भरलेला मंच, या मंचावरती आपण पाहत असाल सन्माननीय कमलाकरजी घरत साहेब, ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टी, तुकारामजी भाकरे साहेब, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, आणि अल्यानी गावची आणबाण शान आमचे बंधुराज सन्माननीय बाळादादा वाळिंबे, सरचिटणीस भारतीय जनता पार्टी शहापूर, या सर्व मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपलं सर्वांचं पुनश्च एकदा हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही हार्दिक हार्दिक आभार आणि अभिनंदन करतोय. जाऊया मैदानावरती. मॅच चालू आहे. शेंद्रुण विपक्ष त्यांना फाईट देत असताना रमेश स्पोर्ट्स साटगाव या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट द्वंद्व. पहिल्या चेंडूवर हादरा बसला शेंद्रुण संघाला, कारण जितू पाटोळे रनआउटच्या रूपानं बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी पप्पू पाटोळे नॉन स्ट्राईक एंडवर. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. या चेंडूवर काय घडतंय, काय बिघडतंय? पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. काय घडतंय? तू मॅमे, ओ माय गुडनेस. नाट्यमय थरारक अशा घडामोडी मैदानावर घडताना दिसत आहेत. रिव्ह्यू मागितले रनआउट साठी. थर्ड अंपायर नक्कीच या ठिकाणी उपलब्ध आहेत. राम पाटोळे सर, या चेंडूवर नक्कीच फलंदाज बीट झाला, पण यष्टरक्षकांना जी चलाकी दाखवली, डायरेक्ट हिट केला. यस रिकी सर, वळूया मंचावरती. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतीये. या संपूर्ण सोहळ्यासाठी ज्या व्यक्तिमत्वांचं मोलाचं योगदान आपल्या सर्वांना लाभलं, अल्यानी ग्रामस्थांवरती, अल्यानी गावकऱ्यांवरती असणारं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. तुषार सर, यस मंच कव्हर करा. मान्यवरांची उपस्थिती मंचावरती आपल्याला पाहायला मिळतीये. मंचावरती आपण पाहत असाल आदरणीय कमलाकरजी घरत साहेब, ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टी, आपल्या संपूर्ण परिसराची आणबाण शान आज आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. मी आमच्या अल्यानी गावचे आमचे आधारस्तंभ सन्माननीय दीपक भाऊ गोडविंदे आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय कमलाकरजी घरत साहेब यांचा शुभ सन्मान अल्यानी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपण करायचा आहे. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भरपूर सारं प्रेम साहेबांना आपण या ठिकाणी देत आहोत. सर्व लाडक्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान अल्यानी ग्रामस्थांच्या वतीनं आपण या ठिकाणी करत आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन मित्रांनो आपण सातत्यानं गेली पहिल्या दिवसापासून आज आपण करतो आहोत. त्याचबरोबर अल्यानी गावावरती, अल्यानीच्या आमच्या सर्व तरुणांवरती, आमच्या सर्वांच्या साथीनं सतत आमच्या सर्वांच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व
माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय तुकारामजी भाकरे साहेब मंचावरती उपस्थित आहेत. आयोजन कमिटीच्या वतीनं मी सन्माननीय बाळादादा अर्थातच आमचे सुरेशजी वाळिंबे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय तुकारामजी भाकरे साहेब यांचा शुभ सन्मान मित्रांनो आपण करायचा आहे. गोड मनाचं व्यक्तिमत्व, कुठल्याही वेळेला साहेबांना आवाज द्या, आपल्या सर्वांच्यासाठी नेहमीच सतत जागा असलेलं व्यक्तिमत्व, हाक द्या साथ द्यायला जागा असलेलं व्यक्तिमत्व सन्माननीय तुकारामजी भाकरे साहेब यांचा शुभ सन्मान आपण आपल्या मंचावरती करतो आहोत. या ठिकाणी धन्यवाद, थँक्यू सो मच. त्याचबरोबर मंचावरती आमच्या अल्लानी गावची आणबान शान अर्थातच व्यवसाय क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या नावाची छाप सोडलेलं व्यक्तिमत्व अल्लानी गावचं भूषण, अल्लानी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय बाळादादा अर्थातच बाळादादा दिनकर यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. बाळादादा वाळिंबे यांचा शुभ सन्मान आम्ही करतो आहोत. बाळादादा वाळिंबे माफ करा, बाळादादा वाळिंबे आज सकाळपासून दिनकर वाळिंबे सगळी मंडळी आज मंचावरती आहे. बोलून शब्द चुकतायत. बाळादादा वाळिंबे यांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. अल्लानी ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी दीपकभाऊ गोडविंदे, मनोजजी दळवी, बाळादादा आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. अर्थातच ज्या वेळेस आम्ही स्पर्धा ठेवायचं ठरवलं त्यावेळेला आवर्जून बाळादादाची भेट घेतली आणि प्रत्येक वेळेला अल्लानीचा तरुण बाळादादाकडनं अपेक्षा करत असतो. त्या संपूर्ण अपेक्षांवरती खरं उतरणारे हे व्यक्तिमत्व सन्माननीय अल्लानी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय बाळादादा वाळिंबे यांचा हा यथोचित मानसन्मान अल्लानी ग्रामस्थांच्या वतीनं. ऑन फील्ड अंपायर डिसिजन सांगितलेला आहे. अंपायर आपला डिसिजन सांगायचा आहे. या ठिकाणी फलंदाज बाद या ठिकाणी घोषित केलेला आहे अंपायरनं. कारण लाईव्ह मध्ये आपण बघितलं मित्रांनो की ड्रॅग करताना बॅटचा थोडासा थर्ड अंपायरला डिसिजन देणं अवघड होतं. ऑन फील्ड अंपायर्स त्यानं क्लोज या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलेलं आहे. आणि या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये कृपया गर्दी करू नका कारण सेमीफायनलची मॅच आहे, खूप क्रुशियल मॅच आहे. अंपायर वाईट बॉल होता का? नाहीये, ओके, फेअर डिलिव्हरी. बॉल वाईड आहे. या ठिकाणी अतिशय जबरदस्त असं काळजाची धडधड वाढवणारा हे मोमेंट होतं. यावेळेस मात्र पप्पू पाटोळे हताश निराश बाद होत आहेत.
वाईड चेंडू आहे आणि धावसंख्या बघतोय आपण एक धाव. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर येते विकेट. खूप मोठे मोहरे गमावलेत शेंद्रून संघाने. जितू पाटोळे पहिल्या चेंडूवर धावबाद, दुसऱ्या चेंडूवर वाईड आला परंतु रनआउटच्या रूपाने सुद्धा विकेट मिळतीये. गोल्डन स्टार्ट या ठिकाणी साटगाव संघ करतोय. गणेश पुढचा चेंडू. यावेळेस सुद्धा पंच आमच्याकडे वळालेत. पंचांनी वाईड चेंडू घोषित केलाय. एक्स्ट्राच्या रूपानं भर पडतीये धावसंख्या आणि वन बाउन्सचा कॉल सुद्धा या ठिकाणी अंपायरनं दिलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 2 या आकड्यावर. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा थोडं फास्ट घ्यायचंय साटगाव संघ. सगळं जबाबदारी आता मात्र नरेश पाटोळे यांच्या खांद्यावर. नॉन स्ट्राईक एंडवर मनीष आपल्याला दिसतोय. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर क्या बात आहे. व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गणेश साटगाव संघाचा हा गोलंदाज. 2 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. अवघ्या 2 धावा आणि 2 विकेट. मॅच खूप नाट्यमय घडामोडीकडे वळती आहे. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी. तेवढंच चांगलं यष्टीरक्षण धनाजीच्या माध्यमातून बघायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळालेत. यस, इट इज अ वाईड बॉल. पुन्हा एकदा वाईड. या षटकातील 3रा वाईड बघायला मिळतोय. वाईड चेंडू आणि वाईड चेंडू. एकूण 3 वाईड या षटकामध्ये बघायला मिळतात आणि 3 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच कुठेतरी प्रेशर दोन्ही टीम फील करतायत. याच दरम्यान पुंडलिकजी सोनावळे साहेब यांचं आगमन झालं. विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं. 3 धावा धावफलकावर, 29 धावांचं टार्गेट. सुरेश वारंवार आपल्या गोलंदाजाला कानमंत्र देत असताना एक डगआउट कडनं टाळ्यांचा कडकडाट होतोय शेंद्रून संघाकडनं. काय घडतंय, काय बिघडतंय. या चेंडूनं नक्कीच दिशा बदलायची होती परंतु फायदा घेऊ शकला नाही. पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ नो बॉल. एकूण धावा 2. धावसंख्या 2 न पुढे जातीये. जरा शेंद्रून संघानं थोडं सहकार्य करा कृपया मित्रांनो. पाहुणे आहे स्टेजवर, आपण जरा शिस्त पाळायची. नरेश सापळे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. धावसंख्या आहे 5. यावेळेस मात्र मनीष स्ट्रायकिंग एंडवर बघायला मिळतोय. फ्रीट असेल पुढचा चेंडू कारण मागील चेंडू नो होता. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज गणेश. हे षटक म्हणजे नक्कीच ट्रेलर सारखं घडतंय. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. मिड विकेट झोन मध्ये अलाउंड कार्पेट चेंडू डीप मध्ये बॅकअप देताना वैभव चुकी करणार नाहीये. बॅकअप चांगला दिला गेला. थ्रो चांगली केली गेली आहे. 2 धावा. या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 न पुढे जाते आहे. 7 धावा. 7 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. गणेश आतापर्यंत सक्सेसफुल गोलंदाजीमध्ये यशस्वी ठरलेला. मनीष पुढे आव्हान आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने चेंडू जातोय. सुरेश प्रयत्नांची पराकाष्ठा करताना एक धाव कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्न आहे. 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. कौतुक करावं लागेल रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्या 2 न वाढतीये, जाऊन पोहोचतीये 8 या आकड्यावर. 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 9 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 29 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट मोठं नाहीये परंतु प्रयत्न करावे लागतील आणि साटगाव संघाला अपेक्षा असेल ती म्हणजे विकेटची, निर्धाव चेंडूंची. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेश टू मनीष. यावेळेस काय घडतंय, काय बिघडतंय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. खूप मोठं षटक घडतंय यावेळेस मात्र मैदानावर
आतापर्यंत 9 धावा आल्या 5 चेंडू मध्ये, यामध्ये 3 वाईड होते, 1 नो चेंडू होता. षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या 9, गोलंदाज गणेश टू मनीष, मोठा फटका, ब्लास्ट, षटकार, डीजे. या षटकारानं या सामन्याचं चित्र बदललंय. टोटल धावा या षटकामध्ये आल्या 15. आता 14 धावांची गरज 12 चेंडू मध्ये. पहिल्या षटकामध्ये अतिशय जबरदस्त असं बॅटल बघायला मिळालं, कारण पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 विकेट आल्या होत्या. तदनंतर मात्र वाईडवर वाईड टाकले गेले, 1 नोट चेंडू टाकला गेला, षटकारांची आतषबाजी केली. धावसंख्या 15. 12 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. गोलंदाज मला वाटतं संघाचा कर्णधार अर्थात वैभव. बॉल कलेक्ट करायचा आहे. मागील जो चेंडू षटकार गेला. 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. यस डीजे. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. सातत्यानं आपल्या संपूर्ण परिसराचं नेतृत्व करत असताना आपल्या सर्वांसाठी काळ्या रात्रीला धावणारं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वासाठी सातत्यानं गेली 4 दिवस आपण वाट पाहिली. काळ्या रात्रीला तुम्ही फक्त हाक द्या, तुमच्या हाकेला साथ देणारं व्यक्तिमत्व, अल्लानी परिसराची आन बान शान, मुगावचे सुपुत्र आमचे बंधुराज सन्माननीय विद्यमान जिल्हा परिषद सदस्य ठाणे आदरणीय राजूदादा विषय आणि त्यांच्या संपूर्ण टीमची रॉयल एंट्री आपण पाहताय मित्रांनो. आमचे मित्र आमचे सोयरे सन्माननीय मनोजदादा विषय आणि त्यांच्या साथीनं रविदादा खाडे या सर्व लाडक्या मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. यस, सामना चालू करा. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. यस, मनपूर्वक स्वागत. पहिलं षटक संपलं मित्रांनो. तब्बल 15 धावा धावफलकावर बघायला मिळतात शेंद्रून संघाच्या. 12 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. समीकरण बदललंय. मागच्या षटकाराने या सामन्याचं चित्र बदललंय. परंतु अजूनही वैभव यांचा अनुभव पाठीशी आहे, कारण चांगला गोलंदाज आहे. 12 चेंडू 14 धावांची गरज. नरेश इज ऑन स्ट्राईक. राईट हँड ओव्हर द विकेट न यार्ड्स काट केलाय. चेंडू स्लिप मध्ये खेळाडू सचिन चुकी करत नाहीये. एक सिंगल मिळते. धावसंख्या 1 वाढतीये, जाऊन पोहोचतीये 16 वर. 16 रन्स ऑन स्कोर बोर्ड. सोळा धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. 29 धावांचं टार्गेट आहे. ओ क्या बात है, क्या बात है. आउट इन स्विंगर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेनं या ठिकाणी झुकतोय. वैभवकडे हाच अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वात मोठा गुरु आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानावर दिसत आहे. पुन्हा एकदा जोरदार तडाखा. हा तडाखा नाहीये तर ही मॅच जिंकण्याची चिन्ह आहेत. षटकार. मोठू पतलू आमचं मनोरंजन करतायत आणि इकडे मैदानात मनीष हा फलंदाज आपल्या बॅट मधनं आग ओकतोय. त्याच्या बॅट मधनं दुसरा षटकाराला धावसंख्या 6 न वाढली, जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 29 धावांचा टार्गेट आहे. अवघ्या 7 धावांची गरज आहे आता 9 चेंडू मध्ये. मनीष यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर साधला नाहीये. सिंगल मिळतीये.
चिकी सिंगल सर्कल मध्ये एक सिंगल न धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते 23 वर. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाहीये. 2 चेंडूवर 2 विकेट गेल्यानंतर डोलारा संपूर्ण सांभाळला गेला. मनीषनं त्याच्या बॅट मधनं दाखवून दिलं की हम भी किसी से कम नहीं है. ओह व्हाट अ शॉट, पॉइंटच्या डोक्यावरनं. ओ कॅच ड्रॉप. तुम्ही देव संधी देत असतो, मात्र तिचं सोनं करणं गरजेचं असतं. यावेळेस मात्र नरेश पाटोळे यांना जीवदान मिळतं. धावसंख्या 1 न वाढतीये, जाऊन पोहोचतीये 24. अवघ्या 5 धावांची गरज यावेळेस मात्र जिंकण्यासाठी शत्रू संघाला. यानंतरचा हाय व्होल्टेज ड्रामा आर्यन स्पोर्ट्स टेंबरे वर्सेस अस्नोली ही सेकंड मेगा फिनाले सेमीफिनाले आपल्याला बघायला मिळेल. पंचांकडे लाऊड अपील केली गेली, अपील फेटाळली आहे. निर्धाव चेंडू, चांगला चेंडू हाताळला. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी येते संपुष्टात. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 24 धावा, अवघ्या 5 धावांची गरज 6 चेंडू मध्ये. धन्यवाद, थँक्यू सो मच. वळूया मंचावरती. मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतीये. सातत्यानं अल्लानी गावावरती असलेलं प्रेम आपण पाहिलं असेल. अल्लानी ग्रामस्थांच्या वरती सातत्यानं अल्लानीच्या कुठल्याही माणसानं कधी काळ्या रात्रीला फोन करू दे, आपल्या सर्वांच्यासाठी उभं राहणारं व्यक्तिमत्व. परिसराच्या शहापूर तालुक्याच्या ठाणे जिल्ह्याचा शिवसेनेचा बुलंद आवाज. जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सन्माननीय राजूदादा विषय मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. मी आमच्या अल्लानी गावचे अनबान शान उपसरपंच साहेब, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस सन्माननीय मनोजी दळवी साहेब आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आदरणीय राजूदादा विषय यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती करायचा आहे. धन्यवाद. सेमीफिनाले आपण बघतो मित्रांनो. 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज शेंद्रून संघाला. नवीन गोलंदाज सुरेश, द एक्सपिरियन्स, अनुभवाची खाण असलेला गोलंदाज. खूप वर्ष क्रिकेट मध्ये आपली छाप सोडलेली आहे या गोलंदाजानं. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. सहा चेंडू 5 धावा. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं कठीण असतं. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. पहिल्या चेंडूवर फटका फसलाय. झेल आणि झेल टिपला गेलाय. व्हॉट अ कॅच. नरेश पाटोळे बॅक टू द पेव्हिलियन. राजा राजू दादा, एकच राजा राजू दादा, एकच राजा राजू दादा. मागील चेंडूवर सुरेख झेल टिपला आणि या सामन्यामध्ये अजूनही आम्ही जिवंत आहोत हे दाखवून देणारं क्षेत्ररक्षण दाखवून दिलं साडगावनं. मंजिले मिले या ना तो मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. प्रयत्न करणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र प्रयत्न साडगाव संघाकडनं केले जात आहेत. आता मात्र जो स्ट्रायकिंगवर फलंदाज आहे शेंद्रून संघाचा अनुभवी फलंदाज सतीश पाटोळे मैदानावर येत आहेत. समीकरण सोपं आहे परंतु क्रिकेटमध्ये काही अनिश्चित नाहीये, निश्चित नाहीये. नक्कीच यावेळेस काहीतरी घडेल, काहीतरी बिघडेल. व्हॉट अ बॉल. सुरेख चेंडू. यासाठी ओळखला जातोय हा गोलंदाज सुरेश. कारण शर्यत अजून संपली नाही, कारण आम्ही अजून जिंकलो नाहीये. 4 चेंडू आणि 5 धावा. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना मैदानावर बघायला मिळतंय द्वंद्व. शेंद्रून विपक्ष साडगाव. सेमीफिनालेची लढत. कोण फिनालेचं तिकीट गाठणार पाहावं लागेल. पुढचा चेंडू
वडा बॉल. काय घडतंय काय बिघडतंय. सतीश पाटोळे आपली विकेट बहाल करतायत रनआउटच्या रूपानं. बॅक टू द पेव्हलियन. यस जाऊया मंचावरती. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय रविदादा खाडे मंचावरती उपस्थित आहेत. मी सन्माननीय गौरवदादा वाळिंबे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय रवींद्रदादा खाडे यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती करायचा आहे. धन्यवाद सो मच. त्याचबरोबर मंचावरती आदरणीय मनोजजी विशे साहेब सामाजिक कार्यकर्ते मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. तीन चेंडू 5 धावांची गरज. यावेळेस मात्र फटका फसलाय. झेलची संधी आहे. चौथ्या चेंडूवर सुद्धा येते विकेट विकेट विकेट. यस सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. अल्याणी गावचे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित नागरिक आमच्या सर्वांच्या पाठीशी उभं राहणारे व्यक्तिमत्व सन्माननीय संतोषदादा निमसे यांचं शुभागमन झालंय. अर्थात साहेबांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मंचावरती सन्माननीय मनोजजी विशे साहेब उपस्थित आहेत. सामाजिक कार्यकर्ते सर्वांचा शुभ सन्मान केला जाईल. मी आयोजन कमिटीच्या वतीनं मिलिंदजी वाळिंबे आपणास विनंती करतोय. सन्माननीय मनोजजी विशे दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद जगदीश. धन्यवाद मित्रांनो. मॅच कडे आपण बोलतोय. 2 चेंडू आणि 5 धावा अशा प्रकारची मॅच होणार नाही. अतिशय जबरदस्त रोमहर्षक सामना मैदानावर बघायला मिळतोय. 2 चेंडू आणि 5 धावा. 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज होती पण 4 चेंडू मध्ये 3 विकेट्स आल्या. क्या बात आहे. कौतुक करावं लागेल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुरेश साठी. व्हॉट अ बॉलिंग. जबरदस्त चेंडू. आता मात्र फलंदाज नवीन फलंदाज गणेश. 2 चेंडू 5 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावर बघायला मिळतोय. 2 चेंडू 5 धावा. पुढचा चेंडू सुरेश. मोठा डाऊन बाउंड फटका खेळला आला होता. कार्पेट सेटच्या दिशेने चेंडू जातोय. बॅकअप दिला जाईल का. एक धाव कंप्लीट उचलीचा प्रयत्न आहे. एकच धाव. सोपान थांबवलाय. सोपानला दाखवून द्यावं लागेल. 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. 6 चेंडूंच्या अगोदर जर विचार केला तर कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं की मॅच अशा प्रकारची होईल. 6 चेंडू मध्ये फक्त 5 धावांची गरज होती पण आता मात्र समीकरण बदलत आहे. 1 चेंडू कंपल्सरी 4 धावा चेस कराव्या लागतील. 1 चेंडू 4 धावा. साडगाव संघाला यावेळेस मात्र मिळतोय विजय विजय आणि विजय. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊया मंचावरती. पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळते. मंचावरती आपण पाहताय